परमपूज्य श्री श्री रविशंकरजी यांच्या अमृतवाणीमधून सर्वश्रेष्ठ ग्रंथ भगवद्गीता अध्याय 14 गुणत्रय विभाग योग या अध्यायावरती भाग 2 वरती आज गुरुदेव आपल्याला मार्गदर्शन करत आहेत. गुणत्रय विभाग योग अतिशय सुरेख आणि सुंदर पद्धतीने इथे रचना केलेली आहे आणि श्रीकृष्ण अर्जुनाला इथे हे समजून सांगतायत की प्रत्येक व्यक्तीचे वेगवेगळे स्वभाव कसे काय असतात, वेगवेगळे गुण त्यांच्यामध्ये कसे काय असतात. हे मनुष्याचा एक सुंदर असा पैलू इथे श्रीकृष्ण अर्जुनाला या योगामध्ये समजून सांगतात. म्हणून आपल्या सर्वांच्या जीवनामध्ये या योगाचं एक विशेष असं महत्व आहे हे सांगतायत गुरुदेव. सुरुवातीच्याच श्लोक मध्ये सांगतायत की अनघाचा अर्थ आहे की पाप पासून कसं मुक्त व्हायचं. अघ म्हणजे सांगितलेले की घातक, जे डेंजर असतं, जे नकारात्मक भावना म्हणजे अघ सांगितलेले. आणि अनघा म्हणजे या नकारात्मक भावनेपासून, या दुःखापासून वेगळं होणे, याला सांगतात की हे पापापासून मुक्त होणे. हे खूप डेंजर आहे बघा. दुसऱ्यांप्रती नकारात्मक भाव ठेवणे, वाईट विचार ठेवणे, हे आपल्या जीवनासाठी खूप खूप घातक आहे हे सांगतायत इथं. आणि याला पाप म्हणलेलं आहे. दुसऱ्यांप्रती वाईट विचार करणे हे पाप आहे हे शास्त्रात का सांगितलेलं आहे. कारण दुसऱ्यांप्रती जेव्हा आपण वाईट विचार करतो ना, तेव्हा त्याचं तर पुढच्याचं काय होईल ते होईल, ते तर पुन्हा होईल, नंतर होईल ते. पण त्याच्या अगोदर आपल्या मनामध्ये वाईट भाव तयार होतो. जेव्हा आपण म्हणतो बा याचं वाईटच व्हायला पाहिजे, त्याचं ते काय त्याच्या कर्माने त्याचं होईल. पण वाईट भाव त्याचं व्हावं हा भाव पहिले कुठं तयार व्हायला लागलाय. पहिले आपल्या मनात त्याची प्रतिमा तयार होते की हे खराबच व्हायला पाहिजे. आपलं मन खराब होणार, दूषित होणार, बेकार होणार आणि नंतर मग ते शब्द दुसरीकडे जाणार. बघा किती याचा थोडा सूक्ष्म अर्थ आहे. याच्या उलट पण सत्य आहे. सगळ्यांचं भलं होऊ दे, सगळे आनंदी राहू दे, हे जेव्हा म्हणतोय तेव्हा बघा सगळे आनंदी राहू दे, ते जेव्हा राहायचं तेव्हा राहतील. पण पहिल्यांदा भाव कुठे तयार व्हायला लागला आनंदाचा? आपल्या मनामध्ये. ते दुसरे तर व्हायचे तेव्हा होतील, काय होईल ते होईल, पण आधी आपण खुश होणार. म्हणून इथे हे सांगतायत की अनघापासून वाचायचे, या पापापासून वाचायचे, नकारात्मक भावनेपासून आपण वाचलंच पाहिजे, दुसरा पर्याय नाही आपल्याकडं, हे सांगतायत. आणि हे पाप, हे नकारात्मक भाव काय करतं? आपल्या चेतनेला संपवतं, आपल्या चेतनेला खाऊन टाकतं, आपली शांती हिरावून घेते, आपलं समाधान हिरावून घेते, आपली झोप हिरावून घेते. हे सांगतायत. बघा किती नुकसान आहे याच्यापासून. म्हणून सांगतायत अनघा म्हणजे जे पाप आहे त्या पापापासून मुक्त
मुक्त व्हायचंय, निष्पाप व्हायचंय, द्वेष नसलेलं बनायचंय, हे सांगतात. आपल्या संस्कृतीमध्ये बघा खूप सुंदर पद्धती सुरू केलेल्या आहेत. याच्यामुळेच पूर्वज सगळे हे जाणत होते की अरे बाबा, द्वेष पाप जर आला तर तू संपलासच. म्हणून बघा, ते जैन समाजामध्ये फार सुंदर प्रथा आहे बघा. मानावं लागेल, सगळ्यांनी अनुकरण करावं या पद्धतीचं. अशी पद्धत आहे जैन समाजामध्ये वापरतात. त्याला बघा क्षमावली म्हणतात. त्यांच्यामध्ये एक वर्षभरामध्ये एक दिवसच असा ठेवलेला आहे की क्षमावली दिवस. म्हणजे काय की बाबा, मी एवढं वर्षभर तुमच्यासोबत वागलो राहिलो, पण माझ्याकडून जर काही चूक झाली असेल ना, तर मला क्षमा करा. एक दिवसच काढलेला आहे त्यांनी. आपण जसं दिवाळी दसरा सगळं फिरतो ना एकमेकाकडे, तसं क्षमावली. प्रत्येकाच्या घरी जायचं, नातलग मित्र, आजूबाजूचे शेजारी, ऑफिस मधले सगळ्यांच्या घरी जायचं. बाबा, माझं काही चुकलं असेल मला क्षमा करा, क्षमावली. त्या दिवशी सगळा हिशोब नील, हे सांगतायत. अतिशय सुंदर प्रथा आहे बघा ही. त्याच्यामुळे बघा, क्षमा, आपलं काही चुकलं असेल, क्षमा मागितलं, आपलं मन मोकळं होतं. आणि आपलं तर मन मोकळं होतच होतं, समोरच्याचं पण हलकं वाटायला लागतं. चला, वाद संपला, आता प्रेम पुन्हा सुरू. सुरेख पद्धती या समाजाने सुरू केले, यांनीच वापरा असं नाही, आपण सगळे वापरू शकतो. आणि वर्षात, मी तर म्हणतो वर्षात एकदाच कशाला वापरायचं, हे याला रोज वापरू शकतो आपण. सकाळपासून संध्याकाळपर्यंत चुकलं, ओके, क्षमा असावी, मिटून टाका, पुन्हा दुसऱ्या दिवशी प्रेमाने आनंदाने सोबत राहूया. हेच सांगतायत गुरुदेव आपल्याला. रोजच्या रोज ताणतणाव काढून फेकून द्या, मग कसं प्रसन्न आणि आनंदी राहणार, आपण खुश राहणार. हेच सांगतायत या श्लोक मध्ये. जसं संध्यावंदन हाच प्रकार आहे बघा. संध्यावंदनच्या मधला जो मंत्र सांगितलेला आहे, तो हेच सांगितलेलं आहे. संध्यावंदन म्हणजे संध्याकाळी करतात ते. दिवसभरात जे झालं, संध्याकाळी डिलीट करा, साफ करा, मस्त मोकळं व्हा आणि प्रसन्न मनाने झोपा. मग कशी झोप लागते बघा, छान. आपण कितीतरी गोष्टी साचून ठेवत असतो. ते भिकारी असते बघा, एक ते डोक्यावर परिणाम झालेला तो भिकारी तुम्ही जर बघितलं ना, तर ते सगळं त्याच्या थैलीत उगं जमा करत असते. कचरा, काय प्लास्टिक, दगड, धोंडे, आणि ते सगळं जमा करून दिवसभर फिरत असते ते. काहीशी अवस्था आपली पण अशीच आहे. काडी कचरा ज्याचं नाही पाहिजे, याचं याने हे म्हणलं, यानं ते म्हणलं, यानं असं केलं होतं, यानं 5 वर्षाखाली हे म्हणलं होतं, मला असंच झालं, मला तसंच झालं, हे सगळा कचरा घेऊन वर स्वच्छ इस्त्री घातलेले कपडे घालून हिंडते शहाणा. हे सोडायचंय, हे सांगतायत श्रीकृष्ण. आणि आपल्या देशात परंपरा, जसं मोहम्मद गौरीचं इथं उदाहरण देत आहेत. तो आलाय आपल्या देशावर, आक्रमण केलंय, जिंकलंय, किती काही काही केलंय त्यांनी, पण शेवटी आपल्या राजे महाराजांनी बघा त्याला क्षमा करून टाकली. क्षमा केल्यानेच खरं सुख, प्रसन्नता येणार आपल्या मनात, हे इथं श्रीकृष्ण सांगतायत. आणि अशाच प्रकारचा अर्जुन होता, माफ करणारा, क्षमा करणारा. आणि मग इथं सांगतायत श्रीकृष्ण की असं तू माफ करणारा आहेस, म्हणून तू हे उच्च ज्ञान घेऊ शकतोस. मनामध्ये द्वेष आणि राग ठेवून किती मोठं ज्ञान ऐकलं तर मध्येच जाऊ नाही शकणार ते. काय उपयोग आहे त्या ज्ञान ऐकण्याचा? आधी स्वतःचं मन आरशासारखं स्वच्छ पाहिजे. त्याच्यानंतर बघा, गुरुदेव एक एक वाक्य सांगितलेलं कसं आपल्याला मनाला भिडणार, एकदम डोळ्यात अश्रू येणारे गुरुजींच्या एका वाक्यामुळे. कधी मन साफ पाहिजे. गुरुदेव तर सांगतच आहेत सगळं, पण कुणाला खूप पटतं, कुणाच्या डोक्यावरून जातं, कुणाला तर निगेटिव्ह वाटतं. हे का? ज्याच्या त्याच्या मनस्थितीवर अवलंबून आहे, हे म्हणतायत तिथं. आणि मग सांगतायत, जे 3 गुणापासून आपली प्रकृती जी बनलेली आहे ना, त्याचं इथं सुरेख वर्णन करतायत.
तीन गुण जे सत्वगुण, रजोगुण आणि तमोगुण, या तीन पासून आपलं शरीर बनलेलं आहे, प्रकृती बनलेली आहे, हा संसार बनलेला आहे. मग याचे काय काय गुण आहेत हे या श्लोकमध्ये सांगतायत. सुरुवातीला सत्वगुणचं सांगतायत. सत्वगुण म्हणजे काय? शुद्ध प्रकाश, आनंद, प्रसन्नता, हे सत्वगुणचं लक्षण आहे. बुद्धी साफ, मनामध्ये स्पष्टता, हे सांगतायत. आणि शुद्ध असं जर असेल ना, मग बघा त्याच्या चेहऱ्याकडे बघून कळणार की याच्यामध्ये सत्वगुण आहे. सत्वगुण शिवाय दुसरं काहीच नाही, बघितल्याबरोबर कळतं. गुरुजींकडे पाहिल्याबरोबर कशी प्रसन्नता येते आपल्याला. आपलं किती मोठं दुःख घेऊन जा तुम्ही, गुरुजींच्या समोर गेलं, त्यांचा चेहरा बघितल्या बघा, आपलं दुःख कुठं पळून जातं, माहित पण नसतं आपल्याला काय बोलायचंय आता. सत्वगुणाचा प्रभाव खूप मोठा सांगितलेला आहे. हेच सांगताय तिथं श्रीकृष्ण अर्जुनाला. पुन्हा सांगतायत की सुखाची प्राप्ती होते, सच्चा सुख सांगितलेलं आहे. नाहीतर सच्चा सुख तर दुसरीकडेच राहिले. एक सुख आहे बघा, हे जाणतो सुद्धा आपण, त्याला विकारयुक्त सुख म्हणलेलं आहे. विकारयुक्त सुख म्हणजे काय? की दुसऱ्याला जर काही त्रास, वेदना काही झालं ना, तर त्याच्यापासून आपल्याला आनंद मिळतो. हे विकारयुक्त सुख सांगितलेलं आहे. हे सच्चा सुख नाहीये. आपण म्हणतो बघा, आपलं कोणी खूप दुश्मन असेल, ज्याचं आपल्याशी पटत नाही, असा जो कोणी व्यक्ती असेल आणि त्याचं जर काही नुकसान झालं, तर लगेच पुढचा माणूस कसा म्हणतो बघा, बरं झालं बघा, मी तुम्हाला म्हणलंच होतो, या माणसाचं ना हे असंच होणार होतं, चांगला नाही माणूस हा. आणि त्याला दुःख झाल्यापासून आनंद होतो आपल्याला. खूप पाहतो आपण जीवनात. बघा हो, मी याला 1000 वेळा सांगितलं, बघा आता कसा अडचणीत आला. तसं म्हणता म्हणता आपल्या मनामध्ये आनंदाचे तरंग येतात. आनंदाचे तरंग नाही ते वाटते आपल्याला आनंद आहे, ते खरा आनंदच नाहीये. तर हे विकारयुक्त सुख जे आहे ना, ते सुद्धा डेंजर आहे. ते नाही सांगत आहे. सत्व सुखामध्ये हे सुख नाही सांगत आहेत. खरं जे प्रेम आहे, खरा जो आनंद आहे, ते सत्व गुणापासून भेटतो, हे सांगतायत. विकार नसलेलं सुख हे खरं सुख आहे, हे सांगतायत इथं. आणि हे सत्वगुणाचं लक्षण आहे. सत्वगुणाचा सगळ्यात मोठा फायदा एक सांगतायत की सुख आणि ज्ञान या दोन्हीलाही ते बांधून ठेवतं. नुसतं सुख आहे आणि ज्ञान काही नाहीये, त्याला सत्व सुख नाही म्हणत आहेत. किंवा नुसतंच खूप ज्ञान आलंय, खूप सगळे एवढे मोठे मोठे ग्रंथ, सगळे काय म्हणतात त्याला, श्लोक मुप्पाट आहेत, आणि सकाळी उठल्या उठल्या तोंडातून डोळ्यातून अश्रू यायलेत, हे पण काही उपयोगाचं नाहीये. सुख आणि ज्ञान हे दोन्हीला बांधून जे ठेवतं ना, त्याला सांगितलंय सत्व गुणाचं लक्षण आहे हे सांगतायत इथं. पुढच्या मंत्रामध्ये सांगतायत मग सत्व गुण झाल्यानंतर रजोगुण. मग रजोगुणाचं काय लक्षण आहे? तर रजोगुण मध्ये हे खूप इच्छा, आकांक्षा आपल्या मनामध्ये उठत असतात बघा. हे पाहिजे, ते पाहिजे, असं पाहिजे, तसं पाहिजे, इतक्या इच्छा असतात की ते माणूस बघा असं तडपडत राहते रोज. त्याच्या बोलण्या चालण्यातून समजतं बघा. काही लोक बघा एका जागी शांत शांत कधी बसणार नाही. ते असा हात हलवणार, पाय हलवणार, मान हलवणार, सगळं शरीर हलवणार. तुम्ही बघा ते असं खूप लोक चेअरवर बसल्यानंतर बघा दोन्ही मांड्या असं कंटिन्यू कंटिन्यू हलवतात. अरे बाबा का हलवायला? त्याचा दोष नाहीये काहीच. ते रजोगुणचं प्रमाण वाढलं, इच्छा आकांक्षा वाढल्या, मन चटपटा झालं, मग तळमळत राहणार असे लोक. हे रजोगुणचं. आपण आपल्या जीवनात तर रजोगुणचा खूप वेळा अनुभव घेतोच आहेत की, माहितच आहे आपल्याला हे तर. परेशान होतो आपण याच्यामुळं. आणि हे मग
कर्मामध्ये बांधून ठेवतं. असे लोक काय करतात मग, अरे हे करायचंय मला, ते करायचंय मला, सकाळी हे, संध्याकाळी हे, दुपारी हे, दिवसभर परेशान. प्रत्येक कामामधून परेशानी सगळी त्याला. कर्मामध्ये बांधून ठेवणारा हा रजोगुण, हे सांगताय तिथं. सतत त्याला काही ना काही करावंच लागतं. उठलंय बाबा, शांत बसले, थोडस ध्यान केले, नाहीच. उठतो त्याला असतं 10:30 वाजता. सकाळी 6:30 पासून चटपटत राहते. त्याला किती वेळा ते घरची त्याला बायको म्हणते पण बघा, अहो तुम्हाला 10:30 वाजता आताच कुठं उड्या मारायला लागलात. हे रजोगुण वाढल्याचं लक्षण आहे, हे सांगताय तिथं. हे शांत आपल्याला बसू देत नाही, याचं लक्षण हे सांगतायत. हे काय करतं, एकदम आपल्याला सुखी करतं, नाहीतर एकदम दुखी करतं. हे लक्षण आहे रजोगुणचं. आनंद झाला तर इतका आनंद की बस एकदम वर जाणार, आणि दुःख झालं बस जमिनीत गाडल्यासारखं दुःख. याच्यामध्ये काय, जीवनाची स्थिरता येत नाही, याच्यामध्ये अस्थिर राहतो हा माणूस. हे रजोगुणचं लक्षण हे सांगतायत. अच्छा, परत पुन्हा एकदा सांगतायत, हे चुकीचं नाहीये. हे नाही सांगितले की रजोगुण चुकीचा आहे, काढून फेकून द्या, उकडून. नाही 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 नाही, हे येणार जाणार. याचं पण काही, जसे याच्या निगेटिव्ह बाजू आहेत, थोड्याफार याच्यात चांगल्या पण बाजू आहेत. जसं हे खूप काही करत राहतो, एकदम रजोगुण जर नष्ट झाला तर तो काहीच करणार नाही काम. सकाळपासून संध्याकाळपर्यंत घरीच बसून राहील, मग कुठलंच काम करणार नाही. एवढंच सांगतायत की हे गुण लक्षात घ्या, आणि याचं प्रमाण जे आहे ते व्यवस्थित ठेवावं लागेल, इतकंच सांगतायत शास्त्रामध्ये. आणि मग पुढे सांगतायत की तमोगुण, सत्वगुण झालं, रजोगुण झालं, नंतर तमोगुण. तमोगुणचं लक्षण काय बघा, तमोगुणचं लक्षण 3 लक्षण सांगितले. हे तर हे पण ओळखतोच की आपले चांगले मित्र आहेत हे सगळे. तमोगुणचे 3 लक्षण कोणते आहेत? एक आहे आळस, दुसरा आहे प्रमाद, आणि तिसरा आहे नींद, झोप. हे तिन्ही आवश्यक आहेत, पण तमोगुण प्रवृत्तीवाल्यामध्ये हे जास्त बघायला भेटतं, हे सांगतात. आळस बघा, आळस काय, कधी नसावा शेजारी, आळस हा कामाचा वैरी. मराठीमध्ये खूप सुंदर म्हणी लिहून ठेवलेल्या आहेत बघा. एकदा आळस जर आला ना, तर चांगली चांगली कामं आपण करत नाही, काहीच करत नाही, पडून राहणे, हे सांगतायत. आळस. आणि दुसरं सांगतायत की प्रमाद. प्रमाद याचा अर्थ असा आहे बघा, एखादी गोष्ट आपल्याला माहिती असते की हे वाईट आहे, तरी सुद्धा करायचं, याला प्रमाद म्हणतात. आता आपल्या सगळ्यांना माहिती आहे, सकाळी 4 वाजता उठून पद्मसाधना, ध्यान सगळं केलं तर जास्त फायदा आहे. कोणाला माहिती नाहीये? सगळ्याला माहिती आहे. मग किती जण उठतात 4 वाजता? ब्रह्ममुहूर्त मला वाटतं 3:30ला सुरू होतो. 3:30 वाजता. म्हणजे माहित आहे तरी पण करायचं नाही, हे प्रमाद. मुलांना रागवायचं नाही, कुणाला माहिती नाहीये? सगळ्यांना माहिती आहे. सकाळी उठल्या उठल्या धपाटा त्याला बसतेच बसते. हे प्रमाद. जितकं आपलं इन्कम झालेलं आहे, सरकारनं ठरवून दिलेलं आहे, किती रुपये इन्कम झालं म्हणजे किती टॅक्स भरायचा माहिती असते. तरी सुद्धा बघा, वकील लावायचा. वकील लावून कमी उत्पन्न दाखवून कमी पैसे भरायचं, हे प्रमाद. ह्या सगळ्या अशा ज्या गोष्टी करतो ना, माहित असून, ज्ञान असून परत परत त्याच चुका करणे, हे प्रमाद, हे तमोगुणचं लक्षण आहे, हे सांगतायत. आणि मग तिसरं सांगतायत की नींद, झोप. बघा, काही लोकांचं असते, इतकं झोपाळू होऊन जातात ते,
पाहुणे आलेले दुपारी 12 वाजता पाहुणे आले तरी ते पाहुणा झोपलेलाच असते. हे पाहुणे म्हणतात, "काय तब्येत तुमची बरोबर नाहीये का?" "नाही हो, तब्येत चांगली आहे. असाच झोपलो होतो दुपारी 12 वाजता." हे आपण लगेच समजून घ्यायचं, की याच्यात तमोगुणी वृत्ती वाढीला लागलेली आहे. त्याच्यामुळं हा असा वागतोय. सकाळी झोप, नाश्ता झाली की झोप, दुपारी जेवण झाल्यावर तर झोपावंच लागतं आणि संध्याकाळचं जेवण झाल्यावर झोपावंच लागतं. बघा त्या माणसाला सगळं झोपमय दिसतं सगळं. तर आपल्याला पटवून नाही देतो. नाही हो, नाश्ता झाल्यावर थोडं पडायला पाहिजे. आयुर्वेदात पण लिहिलेलं आहे हे. दुपारी झोपायला पाहिजे. वामकुक्षी आयुर्वेदात आहे. हे दाखले पण देतो तो. तर हे सांगतायत, की तमोगुणी एकदा जर प्रवृत्ती वाढली ना, तर या प्रकारचा आळस, प्रमाद आणि झोप, नींद हे याचं प्रमाण खूप वाढतं आणि मग दुःख वाट्याला येतं. हे सांगतायत. अच्छा, हे पण परत तेच सांगतायत. हे वाईट आहे हे नाही सांगत. त्यांचं प्रमाण जास्त झालेलं आहे. तमोगुण जर सगळं निघालं आपल्यामध्ये, तमोगुण थोडा पण नाही राहिला, तर आपल्याला झोपच लागू शकत नाही माहिती आहे. झोप येण्यासाठी थोडं प्रमाणामध्ये तमोगुण आवश्यक आहे. हे सांगतात. हे कसं आहे जसं डॉक्टर सांगतात बघा मीठ डेंजर आहे. मीठ जास्त नाही खायला पाहिजे. हार्टसाठी डेंजर आहे. सगळंच मीठ काढून टाका असं नाही सांगतात. थोडंसं कमी खायचं. कमी खाल्लं तर ते योग्य आहे म्हणून हे सांगतात. जास्त खाल्लं तर डेंजर आहे. म्हणून या तिन्ही गुणांचं प्रमाण आवश्यक आहे, हे इथं सांगतायत. आणि मग सांगतायत तमोगुणीमध्ये दृष्टिकोन पण बदलतो आपला. कुठलाही एखादा व्यक्ती आपल्या एखाद्या व्यक्तीला आपण चांगलं काही बोलतोय, तरी त्याचं उलटं घ्यायचं. आपण चांगल्या भावनेनं सांगतोय एखाद्या तुम्ही बघा हे आपल्याला खूप वेळा अनुभव येतोय याचा. एखाद्याचं थोडं वजन वाढलेलं असेल आणि तुम्ही त्याला सांगितलं, की "नाही हो, थोडंसं तुम्ही जेवणाकडे लक्ष द्या बरं तुम्ही. तुमचं वजन वाढलंय." आता बघा आपले इंटेन्शन तर चांगलं आहे बाबा याचं वजन कमी व्हावं, याची प्रकृती चांगली राहावी. पण ते त्याला घेणार कसं? तमोगुण जर वाढलेला असेल तर घेणार कसं? उलटं घेणार. नाही मी जेवतच नाही जास्त आणि फार टोकाला जाऊन शेवटचं काय म्हणतो माहिती आहे का ते? मी काय तुमच्या घरचं खातोय का? खा बाबा तुझ्याच घरचं तूच खा. तर हे असं आपण चांगलं सांगतोय, पण उलटं घ्यायचं. हे अशी समाजामध्ये खूप लोकं भेटतात हां. म्हणून पहा फार बुद्धी लावून व्यवस्थित सांगायचं. आपल्या कोर्सचं सुद्धा सांगताना फार हिशोबानं सांगावं लागतं. का का कशाला करायचा आम्ही हा कोर्स? नाही आनंदी राहण्यासाठी. मग तुम्हाला कोण सांगितलं की मी दुःखी आहे म्हणून? झाले तुम्ही पॅक तुमच्याकडे उत्तर नाहीये. अशा लोकांना सांभाळण्यासाठी सत्वगुण ज्यांचा वाढलाय ना, तेच सांभाळू शकतात. नाहीतर त्यांचा आहे तमोगुण, आपला आहे तमोगुण. मग मज्जा होऊन जाते एकदम. तर हे सांगतात, की तमोगुणीचे असे वेगवेगळे जे लक्षण आहेत आणि जे प्रकार सांगतायत त्याच्यापासून वाचण्यासाठी ना, साधना, सेवा, सत्संग याच्याशिवाय मार्ग नाही. आणि मग सांगतायत, की तमोगुणमध्ये कर्तव्य सुद्धा महत्वाचं सांगितलंय इथं. आपलं मूलभूत जे अंश आहे कर्तव्य, ते करणं खूप गरजेचं आहे. कारण कर्तव्यापासून दूर जर आपण जात असेल, तर हे समजायचं, की तमोगुण वाढलेला आहे. तमोगुणवाले लोक बघा सेवा तर लांबच राहिली. सेवा तर फार कोसो दूर राहिली त्यांच्यापासून. ते स्वतःचं काम स्वतः पण करत नाहीत. सकाळी उठणे, स्नान करणे, ध्यान करणे, पूजा करणे, आपलं-आपलं काम करणे, हे काम सुद्धा ते लोक करू शकत नाहीत. सेवा तर फार लांबचा विषय राहिला. म्हणून सांगतात की आणि या सगळ्या तमोगुणी वृत्तीमुळे मग भयंकर प्रमाणात तणाव येतो आणि मनोरुग्ण होऊ शकतो, हे सांगतायत. प्रमादमध्ये मग फक्त व्यर्थ चेष्टा करतात ते लोक, असं सांगतायत. म्हणून या सगळ्यांवरती मग उपाय काय? आजच्या शेवटच्या श्लोकमध्ये श्रीकृष्ण अर्जुनाला हे सांगतायत, की "अरे बाबा अर्जुना, तुला सत्व गुण वाढवावा लागेल. तरच सगळ्या गोष्टी प्रमाणात राहतील."
सगळ्या लोकांसोबत तू चांगलं राहू शकशील, कुटुंबासोबत चांगलं राहशील, तुझं काम पण चांगलं करशील. कधी? आपण आपल्यामध्ये सत्वगुणाची वृद्धी करावी लागेल. नाहीतर आपणच आपले शत्रू आणि आपणच आपले मित्र बनू शकतो, हे सांगतायत. आणि जे काही करतोय ना बघा, आपण हे साधना करतोय, ध्यान करतोय, ॲडव्हान्स कोर्स करतोय, सेवा करतोय, कोणाला काही औषधं देतोय, जे काही कर्म करतोय ना, ते कशासाठी? सत्वगुणाच्या वृद्धीसाठी, हे सांगतायत इथं. आणि मग असंच सत्वगुण आपल्यामध्ये वृद्धीला लागलं, तर मग बुद्धी तीक्ष्ण होणार, आपल्यामध्ये बल येणार आणि मजबूतीकरण आपलं खरं जे होणार ना, ते सत्वगुणातच होऊ शकते, हे सांगतायत. बाकीचे या सगळ्या गुणांचं प्रमाण आणि लक्षण खूप सुंदर पद्धतीने सांगतायत. ते आपण उद्याच्या भागात बघूया. काही क्षण डोळे बंद करून घेऊया. एक लांब आणि खोल श्वासात एकदम हळुवारपणे श्वास सोडत सोडत विश्राम करूया. या सुंदर ज्ञानाचा पूर्ण सन्मान करून समाजातल्या प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचण्यासाठी आपण प्रयत्न करूया. सोबतच आपल्या या YouTube वरच्या चॅनलला लाईक करूया, सबस्क्राईब करूया आणि असे करून एक विशेष सेवा सुद्धा आपण करू शकतो.